पर्णकुटीच्या दारामध्ये इकडं तोंड करून रामन सीता बसलेत आणि 100 फुटावर लक्ष्मणजी बाणाला धार लावतेत. राजे भाऊ इकडे लक्ष द्या, एक 15 मिनिट. पर्णकुटीच्या दारात परव खाली बसा रे. पर्णकुटीच्या दारात इकडं तोंड करून रामन सीता बसलेत. 100 फुटावर लक्ष्मणजी बाणाला धार लावतेत. एवढ्यामध्ये 2 भिलाचे तरुण पोरं पळत आले. हो लखन भैया, ओ लखन भैया, तुमच्यासारखे 2 राजकुमार डोंगराच्या पायथ्याला चतुरंगीनी शेणा घेऊन आलेत. माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष्मणाला वाटलं हे कैकेयीचे पोरं आमच्यासारखे म्हणजे फक्त भरत शत्रुघ्न असू शकतात, दुसरे कोण नाही. नक्की कैकेयीनं अंधारातून तिचे मुलं पाठवले असावेत की जंगलामध्ये रामाचं काही कमी जास्त जर झालं तर जा तुम्ही बघा रामाचं जाऊन. म्हणजे लक्ष्मणाने डोकं लावलं की हे रामाला मारायला आलेत. आणि गरम झाले महाराज लक्ष्मण रक्तासारखे. आणि काय म्हणतात लक्ष्मणजी, ए भरत, अरे तुला वाटतंय काय जंगलामध्ये रामाला साथीदार कोणी नाही, पण लक्षात ठेव ही पृथ्वी ज्याच्या डोक्यावर तो लक्ष्मण शेषाचा अवतार इथं जिवंत आहे. अरे जंगलामध्ये वाघ जसा कोल्ह्याला फाडून फेकतो भरत, तसा तुला फाडून फेकणार भरत तुला. आणि शिव्या देऊ लागले लक्ष्मणजी भरताला आणि शत्रुघ्नाला मोठ्यानं. ए ऐकाय कोण आहे ऐकायला? हो स्वतः राम सख्या कानानं ऐकतेत. लक्ष्मण भारताला शिव्या देतोय पण बोलत नाही राम महाराज. एवढ्यात काय घडलं, झोपडीच्या पाठीमागं भरत शत्रुघ्न इकडं तोंड करून उभे दिसले लक्ष्मणाला. भरताचे शत्रुघ्नाचे हात असे होते. भरताच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि भरताच्या डोळ्यातलं पाणी लक्ष्मणाला बोलत होतं, ए लखन, तू देवाच्या पायाजवळचा पुजारी आहेस. आम्ही पापिनीचे लेकर भटकत बिगर आण पाण्याचा आलोय. ए लखन, तू देवाच्या पायाजवळचा पुजारी आहेस, आम्हाला देवाच्या पायावर नेऊन घाल. भरताच्या डोळ्यातलं रडून पाणी लक्ष्मणाला संदेश देत होतं. भरताच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि इतकं गरम झालेलं लक्ष्मण धावत आला आणि रामाच्या चरणावर नतमस्तक झाला. लक्ष्मणजी रामाला म्हणले, दादा उठानं. भरत दादा पाठीमागं रडत येत, उठानं. रामाला माहित नव्हतं का भरत मागं आल्याला? देवाला काय सांगायची गरज आहे? पण लक्ष्मणानं सांगितल्याशिवाय उठायचं नाही. कारण एखादा माणूस जर घरामध्ये गरम झाला तर त्याच्या मनासारखं घ्या. एखादा माणूस जर लई घरामध्ये बिघाडला तर त्याच्या मनासारखं थोडं घ्या, नाहीतर ते फाशी घेऊ शकतंय. हेच रामायण शिकवतंय. लक्ष्मणाने सांगितल्यावर राम उठले आणि भरताला जाऊन भेटले. भरताला राम जाऊन भेटले कसे? चलत गेले का पळत गेले हे कुठल्या रामायणात जगात लिहिलं नाही. फक्त एक लिहिलंय, सूर्याचं किरण 1 सेकंदाला 10,000 किलोमीटर पळतंय, त्यापेक्षा 10 पट माणसाच्या मनाची धाव आहे. माणसाच्या मनापेक्षा 10 पट सुदर्शन चक्राची धाव आहे. सुदर्शन चक्रापेक्षा 10 पट रामाच्या बाणाची धाव आहे. रामाच्या बाणापेक्षा 10 पट भक्तासाठी देवाची धाव आहे. मानावर मान टाकून रडले. भरतजी म्हणले, दादा कैकेयी सारखी पापी बाई जगात नाही. रामानं भारताचं तोंड दाबलं. भरत, कैकेयी जर पापी आहे
तर तुझ्यासारखा संत तिच्या पोटी कसा जन्माला आला? कशी कैकई पापी. भरतजी म्हणले, दादा 14 वर्ष तुम्हाला झाडाचा पाला खाण्याची वेळ आली, हे कैकईनं केलंय. काही गोड लिहिलंय गदी मांडगुळकरानं रचना केली या. रामानं सांगितलं नाही. 14 वर्ष मला झाडाचा पाला खाण्याची वेळ आली, हा दोष कैकईचा आणि आपल्या बाबाचा नाही, हा दोष माझ्या नशिबाचा आहे. गीत आहे लिहिलेलं, गीत आहे. माय कैकई ना दोषी नाही दोषी तात. वा, असं वाजवायचं. राज्य त्याग कानन यात्रा असे सर्व जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. तिथं राम भरताला सगळं समजून सांगतात. मी तुम्हाला ते गीत म्हणून दाखवतो, तुम्ही नुसतं ऐका आणि डोकं लावा. रामानं भरताला सांगितलं कोणाची राजगादी, कोणाची बायको, कुणाचे लेकर, कुणाचा राजमहाल. जन्माला माणूस येतो त्या दिवशी त्याचं मरण सोबत घेऊन येतो. आपलं मरण आपल्या डाव्या बाजूच्या पदरात बांधलेलं असतंय, हे कधी माणसानं विसरायचंच नसतंय. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. दिशे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला. असा एक माणूस नाही हो जगामध्ये महाराज की स्वतःचा रोग आणि मरण टाळू शकतो. तुम्ही शहाणे माणसं माझ्याकडे लक्ष द्या. कोणताच जगातला माणूस स्वतःचा रोग आणि मरण टाळू शकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. माणूस श्रीमंत असेल नाही तर गरीब असेल, पण लक्षात ठेवा 8 दिवस दुःखाचे आणि 8 दिवस सुखाचे ठरलेले. श्रीमंत असेल नाही तर गरीब असेल. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. ओंडके म्हणजे धनराजांना ओंडके कशाला म्हणतात? आपण लाकडाला ओंडके म्हणतो, इथं नवरा बायकोला ओंडके म्हणतात. मला खरं सांगा, लग्नाच्या आधी बाईचा तुमचा परिचय होता का? हो, लग्नाच्या अगोदर बायकोचा तुमचा परिचय होता का? पण देवाचा काय उपकार महाराज, प्रत्येक गाड्याला गोंडस बायको दिली आणि बाईला बी गोंडस नवरा दिला. पण माणसाने थोडं भानात जीवन जगलं पाहिजे. किती गोंडस बायको असू द्या, किती बाईचा गोंडस नवरा असू द्या, एक दिवस असा येणार आधी ती तरी जाणार, नाहीतर आधी आपण तरी जाऊ. हे फिक्स आहे. हे काही ठरवायची गरज आहे का? दोन ओंडक्याची होते, ओंडके म्हणजे नवरा बायको. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा. पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. मांडीवर भरताला घेऊन रामानं डोळे पुसले. नको आसू ढाळू आता पुसलोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अवेध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. सगळ्या लोकांना रामानं सांगितलं, पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागतो मनात. प्रेम वाढवी तू आपुल्या अवेध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. महाराज, सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण करेक्ट 3 तास झाले. नॉन स्टॉप रामायण सांगितलं. 3 तास झाले. देवबापा सांगितलं की नाही? नॉन स्टॉप. छोटं छोटं सांगण्यासारखं खूप असतं. अहो, भगवान शंकर पार्वतीला म्हणले, ए महादेवी, अगं रामायण मी सुद्धा सगळं सांगू शकत नाही, तर चोले महाराज काय सांगेल. अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. भरताला रामाने सांगितलं, जा 14 वर्षाच्या शेवटच्या दिवशी मी नक्की अयोध्येला येईल. भरतानं सांगितलं, दादा जातोय मी, पण 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस जर मावळला तर 1 तासाने जरी आला तरी भरत जिवंत नाही दिसणार. रामाने वचन दिलं. आणि दादा तुमच्या पायातल्या खडावा मला द्या. रामाने पायातल्या खडावा दिल्या. त्या डोक्यावर घेऊन त्या डोंगरावर भरतजी थै 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 नाचले, खूप रडले. आणि वापस आले अयोध्येला. राजगादीवर त्या खडावाची पूजा केली आणि आईची परवानगी घेऊन गावाच्या बाहेर नंदीग्रामामध्ये रामाचं भजन 14 वर्षासाठी सुरुवात केलं. अयोध्येमध्ये येत नाही भरत. या ठिकाणी मी आता रामायणाला पूर्ण विराम देतो. आपल्या रामायणाचा संदेश आहे, सज्जनानो, नाही एखाद्याच्या चरणावर फूल वाहता आलं तर वाहू नका, पण स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्या गरीबाच्या रस्त्यात काटे टाकू नका, कारण तो काटा आपल्याच पायात मोडत असतो. याचं माणसाला भान असलं पाहिजे. म्हणून सर्वांनी टाळी वाजवायची, मुखाने संदेश म्हणायचा. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी शैतान बनो। भला किसी का कर न सके तो बुरा
बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर